नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, हा कार्यक्रम तुमचा आहे आणि त्यामुळेच तुमचा सहभाग सुद्धा आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे। प्रेक्षको, लठ्ठपणा ही सध्याच्या काळात अगदी गंभीर बनलेली समस्या आहे आणि ही लठ्ठपणाची बाब अशी आहे की सुरुवातीला जेव्हा वजन वाढतं तेव्हा मात्र बरेच जण याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करताना दिसतात आणि नंतर मात्र जेव्हा वजन कमी होत नाही तेव्हा मात्र हे वजन कमी करणं जेव्हा अवघड होतं तेव्हा मात्र आपल्याला कळतं की या लठ्ठपणाच्या विळख्यात आपण अडकलेलो आहे। मग मात्र सकाळ संध्याकाळ हे वजन कमी करण्यासाठीचे घाम गाळताना अनेक व्यक्ती आपण बघितलेले आहोत। थोडक्यातच सौंदर्याची जी व्याख्या आहे त्यामध्ये व्यायाम येतो, पण मात्र आरोग्याच्या व्याख्यामध्ये व्यायाम येत नाही आणि हेच आपल्याला लक्षात घ्यायचंय की लठ्ठपणा जेव्हा वाढतो तेव्हा हृदयरोग, बीपी, अगदी उच्च रक्तदाब आहे, अनेक आजार आहेत। यामध्ये अनेक आजारांमध्ये सध्याच्या काळात प्रथम क्रमांक लागलेला आहे तो कोरोनाचा। सध्याच्या काळात कोरोनाची रुग्ण संख्या जशी वाढते तशी लठ्ठ व्यक्तींमध्ये सुद्धा हा आजार होण्याचा संभव जास्त आहे का, लठ्ठ व्यक्ती यामधून कसे बाहेर येऊ शकतात, याशिवाय जनरली आपण म्हणू शकतो की लठ्ठपणा होऊच नये म्हणून काय करायचं आहे, या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत। खास आजच्या विषयात कोरोना आणि लठ्ठपणा, आणि आपण आजचा कार्यक्रम हा खास घेतलेला आहे की जागतिक लठ्ठपणा सप्ताह आहे। त्यानिमित्ताने आपण अगदी लठ्ठपणा आणि कोरोना आणि लठ्ठ व्यक्ती या व्यक्तींविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत डॉक्टर नितीन कर्णिक। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर नितीन कर्णिक हे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय सायन येथे औषध वैद्यक विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत। गेले 32 वर्ष डॉक्टर प्रख्यात तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। आतापर्यंत डॉक्टरांनी 5000हून जास्त कोविड रुग्ण म्हणजेच कोरोना रुग्ण हे त्यांच्या अनुभवाने अगदी बघितलेले आहे, यशस्वीरित्या त्यांना त्यातून बाहेर काढलेलं आहे। प्रेक्षको, विशेष म्हणजे कोविड-19 म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने जी स्टेट कोविड टास्क फोर्स याच्यामध्ये डॉक्टर नितीन कर्णिक यांचा सुद्धा सहभाग आहे। त्यामुळेच डॉक्टरांकडून आपल्याला विशेष अशी माहिती लाभणार आहेत। या माहितीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आम्हाला फोनद्वारे संपर्क साधू शकतात। त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। प्रेक्षको, इथे संपर्क साधून आपण आपले प्रश्न विचारू शकतात। प्रश्न विचारताना कृपया एक काळजी घ्या की ज्या वेळेला आपण टीव्ही चालू कराल किंवा प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, मग आपला प्रश्न विचारावा आणि प्रश्न विचारताना तो सलग आणि एकदा विचारूया। चला तर मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। डॉक्टर, सर्वप्रथम कोरोना या आजाराने खूप अशी आपण म्हणू शकतो जगभर अगदी भीती घातलेली आहे आणि ही भीती इतकी पसरलेली आहे की आपल्याला त्यातून बाहेर पडायचं आहे। पण सध्याची स्थिती बघता तुम्ही काय सांगणार आहात की ही काय आहे, सध्या परिस्थिती कशी आहे? सध्या जगामधले तुम्ही जर रुग्ण बघितले तर साधारण 1.5 कोटीच्या वरती जगामध्ये रुग्ण आहेत आणि तुम्ही भारताच्या आणि महाराष्ट्राचे पण जर फिगर्स बघितले तर ते अतिशय भीतीदायक आहेत। म्हणजे मुंबईचे आकडे आता थोडेफार स्टेबलाइज होत आहेत, पण साधारण 11.5 लाखाच्या वर भारतातले रुग्ण आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1 लाखाच्या वरती मृत्यू संख्या आहे। आणि त्याच्यामुळे हा जो कोरोना आजार आहे हा आपल्याबरोबर थोडे काळ राहणार आहे आणि ह्या आजारावरती आपण जे आपल्याकडनं प्रिकॉशन्स घ्यायचे ते पुढले 1 ते 2 वर्ष तरी चालू ठेवायला लागतील, कारण कोरोना उद्या संपेल असं नाही। आपण सगळे त्याची आतुरतेने वाट बघतोय की कोरोना कधी संपेल, पण कोरोना हा सध्या आपल्या जीवनशैलीतला एक भाग झालेला आहे, होणार आहे आणि असा राहील थोडे वर्ष। त्यामुळे आपल्याला जर ह्या जगात राहायचं असेल तर आपल्याला प्रिकॉशन्स योग्य ती घ्यायला लागतील। नक्कीच। म्हणजे डॉक्टर, तुम्ही जसं म्हणालात की जगभर जरी याची संख्या आहे, आपल्या देशात आहे, आपण त्याच्यावर मात करतो आहे, पण तरी सुद्धा आपले पुढचे काहीतरी महिने किंवा आपण असं म्हणू शकतो सध्या त्याच्यावरही संशोधन चालू आहे, लसीची वाट बघतायत आणि त्यामुळेच आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे। या कोरोना सोबत कसं आपण आपलं आरोग्य हे व्यवस्थित सांभाळू शकतो हे शिकण्याची गरज आहे। डॉक्टर, आता बऱ्याच जणांना माहिती आहे की कोरोना आजाराची लक्षणं काय, तरी त्याची काही टक्केवारी आहेत का, मागे पुढे काही लक्षणं जाणवतात का?
तर आता साधारण ऑलमोस्ट 99 ते 100% लोकांना ताप येतो. मग सर्दी खोकला हे जी लक्षणं आहेत ती साधारण एक 70% लोकांमध्ये असतात. मग काही लोकांना वास न येणे आणि जिभेची चव जाणे ही मुख्य आणि ही स्पेसिफिक आहेत कोरोनासाठी, की त्याच्यामुळे जर तुम्हाला ताप थोडा येऊन गेलाय आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी मला कुठच्याही वस्तूचा वास येत नाही किंवा अन्नाची चव लागत नाही, तर दॅट इज अ डेंजर पॉइंट. ही जी दोन लक्षणे आहेत ही 100% कोरोनाची लक्षणं आहेत. आणि ह्याच्या जोडीला थोडा जर कोरोना वाढला तर तुम्हाला दम लागू शकतो, म्हणजे आपल्या शरीरातलं ऑक्सिजन लेवल कमी होतं, त्याच्यामुळे थोडा दम लागतो. काही लोकांना त्याच्या म्हणजे शरीरात गुठळ्या होतात ब्लड वेसल्स मध्ये, त्याच्यामुळे मग एक दुसऱ्या आठवड्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात, की कोणाला पल्मनरी एम्बॉलिझम होतं, कोणाला स्ट्रोक होऊ शकतो. आणि हे जे हायपॉक्सिया हे जे आहे की मेनली आपल्या फुफ्फुसामध्ये न्यूमोनिया होतो कोरोनामुळे, ही थोडी गंभीर बाब आहे. कारण जे कोरोनाचे मृत्यू होतात ते ह्या आपले फुफ्फुसांमध्ये जी आपण ऑक्सिजन हवेमधनं खेचतो ही प्रक्रिया ह्या कोरोनामुळे एफेक्ट आणि मग त्याच्यामुळे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं. बरं, ह्याच्यामध्ये दुसरं असं आहे की आम्ही हॅपी हायपॉक्सिया बोलतो, म्हणजे बऱ्याच लोकांचं आपण ऑक्सिजन सॅच्युरेशन बघितलं तर ते 95च्या खाली आलेलं असतं, पण ते रुग्ण म्हणतात मला काहीच होत नाही, मी चांगलं आहे. पण आता म्हणजे 92 आणि 93 सॅच्युरेशन पण लोकांना वाटतं गणितात जसे 95 मार्क मिळाले ते गणितात 92 मार्क मिळाले लोक खुश, तसं सॅच्युरेशन माझं 92 आहे, मी चांगलं आहे नाही. जेव्हा 95 हे कट ऑफ आहे आणि त्याचं सॅच्युरेशन 92 होतं तेव्हा तुम्ही जर सीटी स्कॅन केला तर सीटी स्कॅन मध्ये 15 ते 20% लंग इन्व्हॉल्ड असतात. त्याच्यामुळे ही एक गंभीर बाब आहे की लोकांना आधी लक्षात येत नाही, त्यांचं सॅच्युरेशन अगदी 88 होईपर्यंत लोकांना काही सिम्पटम्सच नसतात तापा व्यतिरिक्त, किंवा तेव्हा ताप पण सेटल झालेला असतो. आणि नंतर झपाट्याने जे लंग इन्व्हॉल्वमेंट वाढतं त्याच्यामध्ये मग लोकांना अतिदक्षता विभागात ऍडमिट करायला लागतं आणि मृत्यूची प्रमाण ह्या ग्रुपमध्ये जास्त आहे. म्हणजे डॉक्टर, सध्याच्या काळात जर प्रत्येकाने काही घेण्यासारखी बाळगण्यासारखी गोष्ट आहे ती तर पल्स ऑक्सिमीटर कधी चेक करावं आणि किती असलं पाहिजे डॉक्टर? पल्स ऑक्सिमीटर तुम्ही जर म्हणजे 50च्या वरचे जर घरी लोक असले तर पल्स ऑक्सिमीटर जरूर बाळगलं पाहिजे. आणि आता आमच्या टास्क फोर्सने डॉक्टर संजय ओकनी ते केलेलं का म्हणजे धारावीमध्ये किंवा जिथे स्लम्स आहेत तिथे कंपल्सरी 50-55च्या वरती लोकांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन मेजर केले आणि ज्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी आले त्यांना अधिक तपासण्यासाठी रुग्णालयात किंवा डिस्पेन्सरीत पाठवले. तर हे घरी कमीत कमी दिवसातनं 2 वेळा चेक करायला पाहिजे. 95 हा कट ऑफ ठेवायला पाहिजे आणि त्याच्या खाली जर सॅच्युरेशन आलं तर जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. आणि ह्याच्यात दुसरी बाब अशी आहे की जर तुम्हाला ताप असेल, आम्ही एक सिंपल 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणून आता करतो, नवीन पद्धत आहे की तुम्हाला हायफाय इन्व्हेस्टिगेशन लागत नाही. तुम्ही तुमचं सॅच्युरेशन बघा, 6 मिनिटं घरी चाला आणि 6 मिनिटाच्या एंडला जर ते सॅच्युरेशन 3 किंवा 4 पॉइंट्स पेक्षा जास्तीने पडलं तर तुम्हाला लंग इन्व्हॉल्वमेंट जास्ती असू शकते. म्हणजे तुमचं सपोज 95-96 आहे पण मी 6 मिनिटं चाललो घरात आणि ते 91 झालं तर ही गंभीर बाब आहे आणि इमिडिएटली आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे किंवा डॉक्टरशी संपर्क साधायला पाहिजे. नक्कीच. आणि म्हणजे त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या ज्या चाचण्या आहेत त्या त्वरित करून बघितलं पाहिजे की तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी काय येतोय. आणि डॉक्टर, ही खूप छान तुम्ही टेस्ट सांगितली की घरच्या घरी आपल्याला कळू शकतं की आपण तितके कॅपेबल म्हणजे आपण तितके समर्थ आहोत का नाहीये. डॉक्टर, आता पुढची जी अशी आहे की आपल्याला कसं दिसून आलेलं आहे की कोरोना रुग्ण जी संख्या आहे त्याच्यामध्ये थोडंसं लठ्ठ व्यक्तींना हा आजार होण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, हे सत्य आहे का? हो, लठ्ठ व्यक्तींना साधारण जनरल पब्लिक पेक्षा 1.5 पट जास्ती कोरोना होतो. आणि लठ्ठ व्यक्तीला कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याची पण जवळजवळ 160 ते 170% जास्ती गरज असते. आता आणि अतिदक्षता विभागात भरती व्हायची पण दे आर 80 to 90% मोर दॅन जनरल पॉप्युलेशन आणि मृत्यूचं प्रमाण ऑलमोस्ट 48 ते 50% जास्ती आहे कम्पेअर्ड टू जनरल पॉप्युलेशन. हो.
बरोबर आहे. म्हणजे हे लठ्ठ व्यक्तींमध्ये होणारं प्रमाण डॉक्टर जास्त आहे, याच्या मागे डॉक्टर काही कारण आहे का? हा, आता ह्याच्यामध्ये आधी असं दिसून आलं की हा जो कोरोनाचा विषाणू आहे हा शरीरात कसा प्रवेश करतो, तर आपले अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम 2 ह्या नावाचे रिसेप्टर्स असतात. हे रिसेप्टर्स आपल्या लंग्समध्ये असतात, किडनीमध्ये असतात. तर हे सपोज आपल्याला टचनी कुठे लागलं आणि ते विषाणू आपल्या शरीरात गेलं तर आपल्या ह्या अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग 2 एन्झाईमला ते अटॅच होऊन त्याच्या थ्रू शरीरात प्रवेश करतं. आता नंतर लक्षात आलं की आपले फुफ्फुस आणि मूत्रपिंड म्हणजे किडनी सोडून आपल्या चरबीमध्ये ह्या S2 रिसेप्टर्सचं प्रचंड प्रमाण आहे. आणि त्याच्यामुळे समीकरण एकदम सोपं आहे. जेवढे तुम्ही लठ्ठ तेवढी तुमची चरबी जास्ती आणि तेवढे तुमचे S2 रिसेप्टर्स जास्त. त्याच्यामुळे वायरेमियाचा जो लेवल असतो म्हणजे विच डिटरमाइन्स की तुम्हाला किती सिरियस आजार गंभीर आजार होणार, तो ह्या लठ्ठ व्यक्तीमध्ये जास्ती असतो. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे ते एक. आणि दुसरं म्हणजे जेव्हा गंभीर स्वरूपाचा कोरोना होतो तेव्हा आपले लंग्स टोटली व्हाईट होतात आणि आपण ऑक्सिजन घेऊ शकत नाही. आणि ह्याच्यासाठी काही असं घटक रिलीज होतात, त्याला आम्ही सायटोकाइन्स म्हणतो. आणि लठ्ठ आपले जे ऍडिपोस टिश्यू असतो त्याच्यामध्ये जे ऍडिपोकाइन नावाचं जे एक हॉर्मोन असतं ते ह्या सायटोकाइन स्टॉर्म मध्ये सहभागी होतं. त्याच्यामुळे तुम्ही जर लठ्ठ असलात आणि तुम्हाला सायटोकाइन स्टॉर्म झाला तर तो थोडक्यावरती निभावणार नाही. तुमच्या ॲडिपोकाइन्स जे आहेत ते त्या सायटोकाइन स्टॉर्मला पुश देणार आणि लठ्ठ व्यक्तीमध्ये हा सायटोकाइन स्टॉर्म जास्त प्रमाणात होतो. त्याच्यामुळे फटाफट लंग इन्व्हॉल्वमेंट होऊन त्यांना सिव्हिअर हायपॉक्सिया होतो. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळेच प्रेक्षको फार महत्वाचा विषय आम्ही आज घेतलेला आहे की लठ्ठपणा नुसतं आपल्या आरोग्यासाठी नाही तर सध्याच्या काळात मात्र कोरोनासाठी सुद्धा तो लठ्ठपणा कमी होणं तितकंच गरजेचं आहे. आपण एक फोन घेऊया. डॉक्टर गणेश बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार गणेशजी. हा बोला मॅडम. आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न हा होता की मार्केटमध्ये आहे, मी मार्केटिंग मध्ये जॉब करतो. तर मॅडम मला काय काळजी घ्यावी लागेल जॉब करताना व बाहेरून आल्यानंतर रोज आंघोळ करावी का व कपडे वगैरे रोज धुवायला टाकावे का? अगदी बरोबर आहे. धन्यवाद गणेशजी. तुमचा प्रश्न आहे पण सगळ्या जगाचा हा प्रश्न आहे. डॉक्टर काय सांगणार आहात? आता बघा, मी स्वतः कोरोनाच्या वॉर्डमध्ये दररोज जातो. घरी पाय ठेवल्यानंतर सरळ बाथरूम मध्ये जाऊन पहिल्यांदा तुम्हाला आंघोळ करायला पाहिजे. जे कपडे घातलेले आहेत मार्केटिंगसाठी बाहेर पडलेले ते दररोजच्या दररोज ते कपडे लगेच धुवायला टाकायला पाहिजे. ही एक. नाहीतर तुम्ही जे बाहेरून आलेले विषाणू तुमच्या कपड्यावर असणार आणि तुम्ही तसंच नाही, आधी मी चहा पितो म्हणून तुम्ही सोफ्यावर बसला तर तो सोफा कॉन्टॅमिनेट होणार. तुम्ही लहान मुलं तुम्हाला येऊन बिलगली तर ते इन्फेक्शन तुम्ही त्यांना देणार. आणि दुसरं म्हणजे तुम्ही मार्केटिंगचा जॉब करताना कोणाची शेक हँड करू नका, सॅनिटायझर वापरा आणि मास्क लावणं अतिशय जरुरी आहे. कारण काही काही वेळा तुम्ही मार्केटिंगला क्लायंटशी बोलायला गेलात तर तुमचा स्पीच इफेक्टिव्ह व्हायला तुम्हाला मोह होईल की मास्क काढला तर मला अजून चांगलं बोलता येईल किंवा माझं जे स्ट्रॅटेजी आहे ती क्लायंट पर्यंत पोहोचेल. पण ते प्लीज करायचं टाळा. तुमचा जो मास्क आहे तो व्यवस्थित लावून ठेवा. आणि कुठेही बाहेर दुसरा एक धोकादायक प्रकार असतो की पटकन तुम्ही कुठे 4 लोक जमलात ऑफिसचे कलिग्स तर छोट्या ठिकाणी बसून चहा घेतलं तर एका टेबलावर 4 लोक बसतात आणि चहा एकत्र घेतात आणि त्यातला एक जर प्री क्लिनिकल स्टेज मध्ये असेल तर ते 4ही इन्फेक्ट होतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा कलिग्स बरोबर फिरता बाहेर आणि कुठे हॉटेलमध्ये जाऊ नका. शक्यतो बाहेर खाणं टाळा. आणि अगदी वेळ आली तर एकटं बसायचं. 6 फूट दुसरा कोणी व्यक्ती तुमच्या बरोबर नसायला पाहिजे. म्हणजे पूर्वी जे आपण सहजपणे सगळे एकत्र बसून डॉक्टर असं म्हणू शकतो की सहभोजन असायचं ते सध्याच्या काळात पूर्णपणे टाळलं पाहिजे. आपला आपण डबा एकट्याने खाल्लं सध्या गरजेचं आहे. ते आपल्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणाला की आजार लोकांना माहिती आहे की बऱ्याच जणांना काय काळजी घेतली पाहिजे, तरी काय त्रुटी होतात, काय चूक होते ही की जेणेकरून रुग्णसंख्या वाढते ती? एक तर लोक आपण बाहेर बघितलं तर मास्क वापरत नाही. बऱ्याच वेळा मास्क गळ्याभोवती जसा दागिना आहे तसा ह्याच्यामध्ये असतो. तुम्ही पार्कमध्ये बघितलात तर लोक चालताना आणि ह्याच्यामध्ये पण लठ्ठ व्यक्तींना
ऑलरेडी बेसलाईन थोडा त्यांना दम असतो, कारण त्यांना थोडं कार्डियाक इंटॉलरन्स कमी असतं. त्यामुळे त्यांची तर कंप्लेंट, मी तर हा मास्क घालून चालूच शकत नाही, त्यामुळे तो लगेच मास्क खाली येतो किंवा मास्क ते लावत नाहीत. दुसरं, आपण बाहेर जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा एक अंतर ठेवायला पाहिजे. आणि प्लीज एकत्र येऊन, आता आम्ही बघतो कॉलेजमध्ये किती सांगितलं तरी मुलं मुली एकत्र बसून डबे खातात. काही ठिकाणी तर मी असे भयंकर प्रकार बघतो, तर 4 मुलं 4 वडापाव घेतात आणि मग ते त्याचे लचके तोडत तो वडापाव सर्क्युलेट होतो. दॅट इज अ व्हेरी डेंजरस प्रॅक्टिस, कारण त्यांनी ते चौघे एक इन्फेक्टेड असेल तर त्याच्यामुळे कृपया अन्न शेअर करू नका. स्वतःचं स्वतः वेगळं खा, बाहेरचं खाणं टाळा. बरोबर आहे डॉक्टर. जसं आता म्हणजे कोरोनाची जी लक्षणं आहेत त्यामध्ये एक आपण म्हणतो की दम लागणं, श्वास कमी भरणं, पण लठ्ठ व्यक्ती मुळातच ते जाड असतात आणि त्यामुळे त्यांना असंही चालल्यानंतर तर दम लागतो. तर त्यांना, लठ्ठग्रस्त व्यक्ती असतात जे कोरोनाग्रस्त पण आहेत, त्यांची लक्षणं काय वेगळी असतात? जे कोरोनाग्रस्त लठ्ठ व्यक्ती आहेत त्यांचं एकतर त्यांचे ब्लड शुगर झपाट्याने वाढतात. त्याच्यामुळे आम्ही बघतो की काही त्यांना आधी नाही, आम्हाला बॉर्डर लाईन डायबिटीज आहे, 150 ते 200 शुगर आहे, पण 3 दिवसात कोरोना झाल्यावर 700 आणि 800 शुगर पण आम्ही सायन हॉस्पिटलमध्ये बघितली आहे. आणि मग आम्ही म्हणजे वी आर बॅटलिंग कोरोना ऑन वन हँड, पण ते डायबेटिक किटोॲसिडोसिस मध्ये जातात आणि मग डायबेटिक किटोॲसिडोसिसमुळे त्यांची प्रकृती अजून गंभीर होते. तसं दुसरं म्हणजे ह्या लोकांना त्यांचं इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती कमी असते, त्याच्यामुळे लंगमध्ये न्यूमोनिया, म्हणजे कोरोनामुळे न्यूमोनिया किंवा सुपर ॲडेड आम्ही थोडे स्टिरॉइड्स द्यायला लागतात ह्या पेशंटला. आणि मग जे लठ्ठ व्यक्ती असतात, कमी प्रतिकारशक्ती असते, त्यांना पटकन बॅक्टेरियल, फंगल किंवा सेकंडरी व्हायरल इन्फेक्शन आणि न्यूमोनिया होतो. म्हणजे मग आम्ही अँटीव्हायरल फॅविप्रायव्हिर किंवा रेमडेसिव्हिर देतो, पण त्यांचं ते लंग कंट्रोल करायला थोडं स्टिरॉइड दिलेलं असतं, पण त्याच्यामध्ये मग ह्यांना सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. नक्कीच. आणि ह्यांच्यामध्ये थोडं डीप वेन थ्रॉम्बोसिस, कारण रक्तात गुठळ्या होण्याचं प्रमाण जास्ती आहे, त्यामुळे पटकन डीप वेन थ्रॉम्बोसिस होतं. आम्ही हेपॅरिन दिलं तरी काही वेळा त्यांच्या वजनाप्रमाणे त्या डोसमध्ये दिलं जात नाही, मग पटकन पल्मनरी एम्बॉलिझम होतो आणि ऑलरेडी ते व्हेंटिलेटरवर असतात आणि सडनली ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप होतं. बऱ्याच वेळा ते सेडेटेड असतात, त्यामुळे ते सांगू शकत नाही की मला छातीत दुखतंय किंवा काय. तर मग अशा पेशंट्सना, म्हणजे लठ्ठ व्यक्ती जेव्हा सपोज नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशनवर गेले तरी त्यांचे इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशनवर जाण्याचं प्रमाण जास्ती असतं, त्यांना अटॅक्स येतात, काही लोकांना ब्रेन स्ट्रोक्स होतात, म्हणजे पॅरालिसिस होतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की अशा व्यक्तींमध्ये बऱ्याच गोष्टी या सांभाळाव्या लागतात आणि त्यामुळे त्यांच्या आपण म्हणू शकतो डॉक्टर इव्हन किडनी इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी हाय, की त्यांचं क्रिएटिनिन जास्ती होत वाढत जातं ते, आणि मग लघवी पण कमी होत जाते, मग बऱ्याच लोकांना डायलिसिस करायला लागतं. बरोबर आहे डॉक्टर. आपण एक फोन घेऊया. अरुण बोलतायत आपल्याशी यवतमाळ इथून. नमस्कार अरुणजी. नमस्कार मॅडम. मी असा प्रश्न विचारतो, जसा पेशंट कोरोना सेंटरमध्ये होता, तो परत आला घरी, तर त्याच्यात ते मानसिक आणि शारीरिक म्हणजे किती दिवस त्रास राहतो त्याला. अगदी बरोबर आहे. आणि औषधं काय घ्यावं लागतात त्याच्यानंतर पुन्हा, म्हणजे पोस्ट कोविड काय? नक्कीच अरुणजी, तुम्ही छान प्रश्न विचारलेला आहे. काय सांगणार डॉक्टर, बरे झाल्यानंतर काय काळजी? हो अरुणजी, आता काय होतं, पेशंट घरी आला तरी ना त्याला 4 ते 6 आठवडे किंवा इव्हन 8 आठवडे पोस्ट कोविड स्टेट, आपण जे टर्म वापरली ती बरोबर आहे, त्याच्यामध्ये फटीग म्हणजे अतिशय थकवा येतो आणि त्याला आपल्याला तेव्हा सपोर्ट करायला लागतं, कारण थोडा चालला तरी त्याला दम लागतो, किंवा दम लागण्यापेक्षा तो इतकं शरीर गळून जातं का तो चालूच शकत नाही. थोडी भूक कमी येते. मग बऱ्याच लोकांना मानसिकदृष्ट्या डिप्रेशन येतं, का हा कोरोना मलाच का झाला, आणि मग त्यांच्यामुळे अजून कोणाला झाला असेल तर अजून डिप्रेशन होतं. म्हणजे मी काही असे प्रॅक्टिसिंग माझे डॉक्टर कलिग्स बघितले की त्यांना कोरोना होऊन मग घरच्या काही व्यक्तींना, स्पेशली वयोवृद्ध जे आई वडील आहेत त्यांना, ज्येष्ठ नागरिकांना घरी कोरोना होऊन काही वेळा अनफॉर्च्युनेटली त्याच्यामधले कोणतरी एक्सपायर झालेलं आहे, आणि मग ह्यांना डिप्रेशन सिव्हिअर येतं की मी माझ्या आईला किंवा वडिलांना कोरोना दिला आणि त्याच्यामुळे मृत्यू झालं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक करायला लागेल की जर त्याला, म्हणजे आम्ही काय करतो की जर गुठळ्याचा
म्हणजे डॉक्युमेंटेड जर थ्रॉम्बोसिसचा इव्हेंट असेल की त्याला बाबा कुठे पॅरालिसिस झालंय किंवा डॉपलरवरती पायात गुठळ्या दिसल्या, तर एक 4 ते 6 आठवडे किंवा कधी कधी जास्ती असेल तर 3 महिने सुद्धा अँटीकोॲग्युलंट्स आम्ही घरी चालू ठेवतो. ज्यांना लंग इन्व्हॉल्वमेंट आहे ते फायब्रोसिस कमी करायला कधी स्मॉल डोस ऑफ स्टिरॉइड देतो किंवा इनहेल स्टिरॉइड जर तो दम लागणारा असेल तर देतो. पण चेस्ट फिजिओथेरपीचा ह्याच्यामध्ये मोठा रोल आहे. आणि स्पेशली जर लठ्ठ व्यक्ती असेल तर त्याची ऑलरेडी लंग कपॅसिटी कमी असते, तर त्याला फिजिओथेरपिस्टची डेली व्यवस्थित त्याला चेस्टच्या एक्सरसाइजेस करायला लागतील, लंग एक्सपान्शनच्या एक्सरसाइज करायला लागतील. आणि त्याच्यानंतर आणि पेशन्सचं काम आहे, कारण एक आठवडा फिजिओथेरपिस्ट आल्यावर एकदम इम्प्रूव्हमेंट नाही येणार. आठवड्याला 10% इम्प्रूव्हमेंट होत जाईल. आणि त्याच्या जोडीला त्याला थोडं व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, थोडं आपलं झिंक कंटेनिंग बी कॉम्प्लेक्स हे औषधं घेत राहिली तर थोडं ते फटीग आहे ते कमी होईल. मुळातच जेव्हा आपल्याला असा आजार होतो, कोरोना आजार होतो, त्यानंतर सुद्धा आपले जे बाकीचे आजार असतील त्यासाठी किंवा इतरही तुम्हाला जेव्हा व्हिटॅमिन डी आहे, सी आहे, अनेक झिंक आहे, सेलेनियम आहे, यासारख्या घटकांची गरज असते. त्या सगळ्यांची तुम्ही पूर्तता करण्यासाठी, तुमच्या शरीरासाठी पूर्तता करण्यासाठी पहिल्यांदा डॉक्टरांकडे तुम्ही फॉलोअप घेणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधं घ्यावीत, हे मात्र आम्ही नमूद करतोय. प्रेक्षक, अजून आपण माहिती घेणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर नितीन कर्णिक आपल्यासोबत आहेत. कोरोना आणि लठ्ठपणा या विषयावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, सध्या आपण असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही की लठ्ठपणाला बरेच जण आजार मानतच नाही. आणि हा लठ्ठपणा आजार इतका गहन आहे की त्याकडे सध्या WHO सुद्धा लक्ष देते. डॉक्टर, काय सांगणार आहात की सध्याची समस्या कशी आहे लठ्ठपणाविषयी? आता तुम्ही जग म्हणजे लठ्ठपणा ही एक दुसरी महामारी आहे. म्हणजे कोरोना आले, पण इथे कोरोना आणि लठ्ठपणा हे 2 महामारींचं एकत्रकरण येते. आणि आपण जर लठ्ठपणा ह्याच्याकडे बघितलं तर आता बॉडी मास इंडेक्स म्हणजे आपलं वजन किलोग्रॅम मध्ये आणि डिवायडेड बाय आपली मीटर्स मध्ये हाईट, त्याचं स्क्वेअर, हे बॉडी मास इंडेक्स आणि आपण कमरेचा घेर हे 2 वापरतो. आणि बॉडी मास इंडेक्स आधीच्या ह्याच्यात कसं होतं का 25च्या खाली तुम्ही हेल्दी, तर 25 ते 29.9 हे तुम्ही ओव्हरवेट आणि 30च्या वर ओबेज. तर हे 30च्या वर ओबेस हे तुम्ही जर कट ऑफ घेतलं तर भारतात साधारण 10% लोक लठ्ठ ह्याच्यामध्ये गणली जातात. आणि जगामध्ये आता US मध्ये बघितलं तर अमेरिकेत ते 30 ते 40% प्रमाण आहे. पण आपल्याकडे असं दिसून आलं की आशियाई खंडात म्हणजे साऊथ ईस्ट एशिया, इंडिया, आपल्यामध्ये ते जे कट ऑफ आहे तो बॉडी मास इंडेक्सचा खाली आणलाय त्यांनी. आणि 22.9 पर्यंत नॉर्मल, ह्या तुम्ही टेबलमध्ये बघू शकता की 22.9 पर्यंत नॉर्मल आहे. त्याच्यामुळे 23 ते त्याच्यावरती यू आर ओव्हरवेट. आणि 25 हे आपल्याकडे ओबेसिटीचं कट ऑफ घेतलंय. आणि हा 25 आणि तसंच त्यांनी कमरेचा घेर आहे हा पण त्याचं पण प्रमाण आपल्या इंडियनसाठी त्यांनी कमी आणलेलं आहे. त्यामुळे हे 2 मोजून तुम्ही जर लठ्ठपणाचं प्रमाण बघितलं तर साधारण शहरांमध्ये एक 30 ते 32% आहे. आणि आपल्या रुरल एरियात, गावात साधारण 15 ते 18% आहे. म्हणजे ओव्हरऑल 25% आपलं पॉप्युलेशन लठ्ठ आहे. आणि ही एक अतिशय गंभीर बाब आहे. म्हणजे लहानपणी जेव्हा सुदृढ बालक दिसतं आपल्या, सगळं त्याचं कौतुक करतात की काय छान बाळसं धरलंय, पण त्याचा जो आहे हळूहळू तो बालक जास्ती सुदृढ आणि तो लठ्ठपणाकडे कधी वळतो हे कळत नाही. अगदी बरोबर. म्हणजे हे बाळसं धरलेलं जे आपण म्हणतो छान बालक असतं ते मात्र बाळसं आपल्याला मोठेपणी नको अवस्था. डॉक्टर, आणि यासाठी काय केलं पाहिजे हेही जाणून घेऊया. डॉक्टर, जशी तुम्ही आकडेवारी सांगताय ते आकडेवारी सुद्धा तितकीच भयानक आहे का? म्हणजे सध्या भारताची सुद्धा आणि महाराष्ट्राची सुद्धा? हो, कारण ते आकडेवारी आहे माझ्या स्लाइड्समध्ये की साधारण भारताची पण एक 22 ते 25% लठ्ठ लोक आहे. महाराष्ट्राची पण तेवढीच आहे, 25 ते 26%. तुम्ही जर 23 हा नॉर्मल कट ऑफ घेतला तर त्याच्या पुढे भारतातली लठ्ठ आकडेवारी बघितली तर थोडी डेफिनेटली शहरात जास्ती आहे. पण ओव्हरऑल एक 20 ते 22% येतेच. ग्रामीण मध्ये एक 17-18% आहे. आणि सेम हे जर तुम्ही या सर्व्हे मधलं, आणि
दुसरी बाब अशी आहे की 10 वर्षापूर्वी म्हणजे हे पण 15-16चे फिगर्स आहेत आणि 2005 ते 6च्या दरम्यान ते एक 12 ते 15% होते. म्हणजे एक दशकात ही आपली लठ्ठपणाची आकडेवारी 8 ते 10% वाढले आणि दर दशकात असं वाढायला लागलं. तर आपण जरूर अमेरिकेच्या जवळ 30 ते 40% आपलं पॉप्युलेशन लठ्ठपणाकडे आपण काही नाही घेतलं, त्याच्यावरती गंभीर उपाय नाही, गंभीरपणे घेऊन जर उपाय नाही केले, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स नाही केलं तर मात्र धोकादायक ठरेल. डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगतायत की ही लठ्ठपणाची जी टक्केवारी आहे ती 8 ते 10% वाढलेली आहे, पण इतकी का वाढली? कारण काय त्याच्या मागची? त्याच्या मागची तुम्ही कारणं बघितली तर आधुनिक लाईफस्टाईल. अच्छा. म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं जंक फूड जे आहे त्याच्यामध्ये भरपूर फॅट, तळलेले पदार्थ आणि ते आहे. दुसरं, आधुनिक लाईफस्टाईल मध्ये आपण पायांचा वापर कमी करतो आणि वाहनांचा वापर जास्ती करतो. म्हणजे चालणं हे आपल्या देवानी पाय दिले चालायला हे लोक विसरतात आणि देवानी पाय दिले बाईकवरती किक मारायला हे धरून चालतात. त्याच्यामुळे हे जे आहे, आता तुम्ही जर आपले पारंपरिक आहारातले दोष बघितले तर आपण चिकार हेवी कार्बोहायड्रेट डाएट घेतो. तेलाचं प्रमाण अतिशय असतं आणि लोकांना ते काही ठिकाणी, म्हणजे मी स्पष्टपणे बोलतो की घरची श्रीमंती लोक अन्नात तेल किती आहे त्याच्यावरनं ओळखतात. त्याच्यामुळे ते अन्नात तेल नसेल तर हे काय फिकं जेवण केलं, ती तरी नाहीये आणि त्या तरी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही अशी बरीच लोक आहेत. हा जो आपला आहे हेवी कार्बोहायड्रेट डाएट, एक्सेस ऑइल खाणं, मग आपलं तळलेलं आणि गोड पदार्थ आणि त्याला काही सीमा नाही. म्हणजे ह्या सगळ्याचं अतिसेवन हे एक आपलं लठ्ठपणाचं कारण आहे. दुसरं म्हणजे व्यायामाचा अभाव, की आपण लहानपणापासून ते 2 आणि आजकाल 2 आणि 2.5 वर्षाची मुलं पण मोबाईलवरती खेळायला लागतात. त्याच्यामुळे त्यांचं जे बालपण होतं, म्हणजे मला भीती अशी आहे की त्यांचं बालपण सगळं हे गॅजेट्स, मोबाईल आणि लॅपटॉप्स मध्ये जाणार. ही आपली जी ही यंग पिढी आहे ती बाहेर धावणं, चालणं, खेळणं हे हळूहळू विसरणार आणि घरात थोडं त्या तऱ्हेने त्यांना प्रोत्साहन पण दिलं जातं आणि ही मुलं पटकन हे धरतात. आणि जर मोठी पिढी पण चालत नाही, म्हणजे त्या मुलांपण आदर्श काय असायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला या मुलांपुढे आदर्श, आपण चालून व्यायाम करून एक्सरसाइज करून त्यांच्या समोर, तो सायकलिंग इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. डॉक्टर, कुठले व्यायाम केले पाहिजे हेही आपण जाणून घेणार आहोत. यासोबत आहारातलं काय चुकतं यावरही डॉक्टर मार्गदर्शन करणार आहोत. पण डॉक्टर, फोन घेऊया. वंदना बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार वंदनाजी. ठीक आहे. हॅलो, बोलू का? हॅलो, बोला. आपला प्रश्न विचारा. मला ना माझा दम लागतो आणि वजन पण 75 आहे, वय 58 आहे. मला असं भीती वाटते. दमा तुम्ही म्हटले ना, दमाने चरबी पण म्हणजे जास्ती आहे पोटावर, याच्यावरती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. मार्गदर्शन सांगा, कसं काय करायचं, कमी कशी होईल, काय कशी. उंची किती आहे तुमची? उंची 5 आहे. 5 आहे. हा, मी सांगते 75 वजन आहे आणि 58 वय आहे त्यांचं. धन्यवाद वंदनाजी, आपला प्रश्न कळाला मला. आता ह्या वंदनाजीचा आपण जर बॉडी मास इंडेक्स बघितलं तर ते 35च्या वर असणार, म्हणजे शी इज व्हेरी नियर मॉर्बिड ओबेसिटी. आता ह्याच्यामध्ये त्यांना दम लागायचं कारण त्यांची मॉर्बिड ओबेसिटी आहे आणि त्यांना स्वतःचं तेल जे घरी वापरतात ते, आपल्याकडे काय होतं का तेलावरती कंट्रोल नसतो आणि तुम्ही जर सायंटिफिकली बघायला गेलात तर मानशी अर्धा किलो तेल हे महिन्याभरासाठी. त्याच्यामुळे जर घरी 4 लोक असली तर ते 2 किलोच्या वर तेल वापरलं नाही पाहिजे. आता आपल्या घरांमध्ये काय होतं का बऱ्याच वेळा 5 लिटरचा कॅन आणला जातो, काही वेळा 15 लिटरचा कॅन आणला जातो आणि मग ते आणि इतकी डिफेन्सिव्ह असतात की तुम्ही जर विचारलं त्यांना किती, नाही आम्ही तेल कमी वापरतो, अरे किती, पण 15 लिटरचा डब्बा ते 2.5 महिन्यामध्ये संपवतात. आणि घरात जर 4 लोक असतील तर ते महिन्याचं 6 ते 7 किलो तेल, आणि दीज आर द एम्प्टी कॅलरीज. हे आपल्याला दिसत नाही. मी भाकऱ्या 2च खाते, मी भाजी एवढीच खाते, पण त्याला भरपूर जर भाजीमध्ये तेल असेल तर त्यांचं वजन कधीच कमी होणार नाही. तर त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये सॅलड्स जास्ती घ्यायला पाहिजे, जे कार्बोहायड्रेट आहेत, की भाकरी
चपात्या वगैरे आहेत त्यांचं अगदी 2 चपात्या आपण त्या पण छोट्या 2 फुलके किंवा भात पण एका वेळी एकदाच फक्त भात खायचा. आणि पालेभाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे भाज्या पालेभाज्यांकडे त्यांचा थोडा कल पाहिजे. आणि हे पण कुकिंग करताना त्याच्यामध्ये तेल एकदम कमी घातलं पाहिजे. म्हणजे थोडं स्टीम कुकिंग त्यांनी जर केलं आणि हळूहळू त्याच्या शरीराला झेपेल तसं त्यांनी चालू करायला पाहिजे. गोड त्यांना डायबेटीज असो अगर नसो मिठाचं आणि गोड टोटली बंद करायला पाहिजे. कारण त्यांना डायबेटीज नसेल तरी जेवढं गोड खाल ते दुपटीने त्यांचं वजन वाढणार आहे. आणि जसं आपलं वय वाढतं तसं आपला मेटाबॉलिक रेट कमी होतो. त्याच्यामुळे असं म्हणतात की तुमचा मसल मास 10% दर 40च्या पुढे 50, 50च्या पुढे 60, फॉर एव्हरी 10 इयर्स 10% आपला मसल मास कमी होतो. आणि त्याप्रमाणे 10% तुम्ही कॅलरी इनटेक कमी करायला पाहिजे. तो होत नाही. म्हणजे आपण आपलं जेवण तेवढंच ठेवतो किंवा जेवण वाढवतो आणि तुमचं मेटाबॉलिक रेट कमी होतो. त्यामुळे तेवढंच ठेवलेलं जेवण पण तुमचा लठ्ठपणा वाढवायला कारणीभूत होतं. नक्कीच. आणि त्यामुळेच आपल्याला नियमितपणे व्यायाम करायची गरज असते. कारण मग आपण म्हणू शकतो की आपली स्नायूंची संख्या आहे ती किंवा आपण मसल मास व्यवस्थित राहतो. डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हणालात की अगदी चवीने खाऊ नये. सध्या आपण जिभेसाठी खातो, पोटासाठी खावं, आरोग्यासाठी खावं. पण एक सगळ्या गोष्टी सांभाळत असताना कुठे समजत नाही की अरे आपण जाड होतोय का किंवा नाही होत. काही जण जाड होतात पुन्हा बारीक होतात. ओळखायचं कसं की आपण लठ्ठ होतोय ते? ह्याला एकतर आपलं बॉडी मास इंडेक्स आणि पोटाचा घेर हे 2 पॅरामीटर्स आहेत. आणि त्याच्या जोडीला ना एक 40 ओलांडली की ऍटलिस्ट तुमचे ब्लड शुगर्स दर 6 महिन्यांनी करायला पाहिजे. आपले जे लिपिड प्रोफाईल आहे ते वर्षाला करायला पाहिजे. आपल्या काही फॅमिलीज अशा असतात की लहान वयात एखादा हार्ट अटॅक फॅमिली मेंबरला आलेला असतो आणि हे बरंच जे अॅथरोस्क्लेरोटिक कॉम्प्लिकेशन्स आहेत हे अनुवंशिक आहेत. त्यामुळे अशा फॅमिलीजमध्ये खबरदारी घ्यायला पाहिजे की थोडं म्हणजे व्यायामाकडे कल पाहिजे. फॅटी फूड टोटली कमी पाहिजे, तेल कमी पाहिजे. साधारण डायबिटीज साठी ब्लड प्रेशर साठी तपास रुटीनली केला पाहिजे. कारण काही काही फॅमिलीज मध्ये असं आम्ही बघतो की जर आजी आजोबांना ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज 60 वयामध्ये झालेलं असेल त्याच्या पुढल्या पिढीला 10 वर्ष अगोदर येतं. आणि आता आम्ही बघतो की 30 आणि 35च्या आधुनिक लाईफस्टाईलची स्ट्रेस आहे तर बऱ्याच लोकांना त्यांना माहित पण नसतं. पण ब्लड प्रेशर त्यांना जर आपण तपासलं तर हे स्पेशली IT सेक्टर मधले आहेत ज्यांना कामाचा प्रचंड ताण आहे. त्यांचे एकतर खाण्याच्या वेळावरती बंधन नसतं त्यांना ते त्याच्यामुळे कधी काही खातात, जंक फूड खाण्याचं नाही. त्यामुळे ते जंक फूड खातात, वेळी अवेळी खातात, एक्सरसाइज काही नसते. आणि ही जी पिढी आहे 30s मधली 30 ते 40 वयोगटातली पिढी आहे त्याच्यामध्ये हे लठ्ठपणाचं प्रमाण अतिशय झपाट्याने वाढते. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये शुगर्स, ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणा हे 3 जे त्रांगडं आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. म्हणजे हे दर आपण म्हणू शकतो 6 महिन्यांनी या सगळ्या तपासण्या करणं गरजेचं आहे. आणि स्पेशली तुम्ही लठ्ठ असाल तर नक्कीच. डॉक्टर, आपण एक फोन येऊया. मंगला बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार मंगलाजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, माझ्या मुलाचं वय 13 वर्ष पूर्ण आहे. उद्या होते 13 वर्ष पूर्ण. आणि त्याचं वजन आहे 97 kg. अच्छा. बरं. आणि उंची किती आहे त्याची? त्याची उंची 162. 162. डॉक्टर काही विचारायचं? तो जन्मदात एकदम आहे की आता त्याचं गेल्या 5 वर्षात वजन जास्ती वाढलंय? मागच्या 5-6 वर्षापासून वजन वाढते. जन्मता त्याचं वजन होतं 3 किलो. बर. आणि तो म्हणजे अनुवंशिक तुमच्या जरा पिढीमध्ये थोडं स्थूलपणाकडे कल आहे का सगळ्यांचा? नाही, कोणाचंच नाहीये सर तसं काहीच. बरं, नाही. ठीक आहे. धन्यवाद वंदनाजी. आपला प्रश्न कळालेला आहे. डॉक्टर, यासोबतच जोडून असा प्रश्न विचारते की आता जसं त्यांनी सांगितलं की घरात कोणी नाहीये, मुलांमध्ये दिसतो. म्हणजे आई वडील बारीक आहेत, आजी आजोबा बारीक असतात, मुलं मात्र जाड दिसतात. काय सांगणार? एकतर त्यांना त्यांचं जे खाणं आहे ते तपासायला पाहिजे. पण ज्या ते म्हणतात की त्याचं 90 किलोच्या वर आहे, मॉर्बिडली ओबेस, त्याच्यामुळे त्यांना कुठच्या म्हणजे MD फिजिशियन किंवा
हे जे पीडियाट्रिक एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहेत त्याला दाखवायला लागेल की ह्याला काय दुसरं काही हॉर्मोनल आजार रिझन आहे का त्याला. कारण थायरॉइड तुमचं जर थायरॉइडचे लेवल कमी असेल तर त्याच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढतं. आपल्या जे ॲड्रिनल ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँडचं जर काही ट्युमर्स असतील तर झपाट्याने वजन वाढू शकतं आणि त्याच्या जोडीला ब्लड प्रेशर पण येतं. पण ह्याची काही अशी ठराविक लक्षणं आहेत की मानेमध्ये फॅट पॅड वाढतो, स्कॅप्युलामध्ये फॅट पॅड वाढतो, इथे खालती डबल हनवटी येते. आणि तर त्यांना इथे कारण 97 किलो वजन 13 वर्षाला शी हॅज टू टेक द हेल्प ऑफ एंडोक्रिनॉलॉजिस्ट. त्याचे शुगर्स बघायला लागतील, त्याचे लिपिड लेवल्स किती आहेत बघायला लागतील आणि त्याच्यापेक्षा एंडोक्राईन कॉजेस काय आहेत का त्याच्याकडे किंवा पिट्युटरी मध्ये काय हायपोथॅलमिक डिसऑर्डर्स आहेत कारण तसं काहीतरी असणार. आणि हीच ती वेळ असते की जेव्हा वय लहान आहे आणि तुम्ही बघितलेलं जे कारण आहे, लक्षण आहे, ते अगदी धोकादायक ठरू शकतात जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर. त्यामुळे वेळीच जाऊन जर तुम्ही वैद्यकीय डॉक्टरांकडे उपचार घेतला तर नक्कीच यावर उपचार मिळू शकतात. डॉक्टर, मुलांमध्ये जी चॉकलेट बिस्किट खाण्याची जी सवय असते, म्हणजे थोडक्यातच जे 2 वेळेचा व्यवस्थित आहार घेतला पाहिजे, नाश्ता घेतला पाहिजे, या पलीकडे जाऊन अगदी जाहिरातींमुळे बरेच अन्नपदार्थ आपण म्हणू शकतो आधुनिकता म्हणून खाल्ले जातात. याविषयी आपण काय सांगणार आहात? आणि पालक सुद्धा सर्रासपणे त्यांना ते देत असतात. हो, आता तुम्ही जर चाइल्डहुड ओबेसिटी बघितली तर साधारण 16% इन्सिडन्स आहे. आणि हा परत म्हणजे आता चाइल्डहुड मध्ये 16% ते 16चा 32 व्हायला 10 वर्ष पुरेशी आहेत. तर जंक फूड खाण्याचं प्रमाण जास्ती आहे. आणि थोडं काय होतं ना की आपले जे घरी आपण रीतिरिवाज पाळतो की बाबा भाजी काय पोळ्या किंवा भाकरी भाजी, उसळ, डाळ भात, हे सोडून मुलांना एकदा चटक लागली ना जंक फूड खायची आणि आजकाल बर्गर पिझ्झा, ती मुलं स्वतः मग त्यांना एकदा सवय लागली का ते स्वतः फोन करून पिझ्झा मागवतात. मग घरचा डाळ भात कोणी खात नाही आणि हे पिझ्झा बर्गर जास्ती खातात. आईस्क्रीम आणि ते त्याच्या चॉकलेट ब्राउनी काय, तर ते आता हे थोडंसं कंट्रोल करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कौतुक म्हणून वर्षातनं एकदा वाढदिवसाच्या दिवशी ते करणं ठीक आहे, पण ते जेव्हा रोजच्या रोज असं अन्न सेवन होतं तेव्हा त्याच्यामुळे नक्कीच प्रकृतीला धोका आहे. आणि बऱ्याच लोकांना ना आधी लक्षात येत नाही कारण कौतुक केलं जातं का माझं पोरगं हेल्दी आहे, पण तो हेल्दी वर्सेस लठ्ठ. आणि नक्कीच हेल्दी आरोग्य आहे का, निरोगी आहे का, हे सगळ्यांना आपल्याला बघायचं आहे. आणि विशेष करून पालको की जेव्हा आपल्याला समजलं पाहिजे की आपण त्यांना खाऊ घालतोय, आपण त्यांना अन्न देतोय, पण यासोबत योग्य विचार सुद्धा देणं गरजेचं आहे, तेव्हा जाऊन ती मुलं स्वतःहून या गोष्टी टाळू शकतात. डॉक्टर, एक फोन घेऊया. संजय बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार संजयजी. नमस्कार, बोला. म्हटलं आपल्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि आपला प्रश्न विचारा. आवाज बंद करतो येता. तर मला हे विचारायचं होतं की आपण घरी जे तेल आपण खातो ते सोयाबीनचं खायचं का तांदळाचं खायचं का आपलं शेंगदाण्याचं तेल, म्हणजे याच्याने आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार पुढे. बरं, ठीक आहे. धन्यवाद संजयजी, योग्य प्रश्न विचारलेला. आता हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतं. अगदी बरोबर. ह्याच्यामध्ये कसं आहे की आपलं रिफाईंड ग्राउंडनट ऑइल इज गुड इनफ. आता तुम्ही जर नॉर्थ कडे गेलात किंवा नॉर्थ ईस्ट कडे गेलात तर ते सरसोचं तेल वापरतात. तुम्ही साऊथ कडे गेलात तर लोक कोकोनट ऑइल वापरतात. साधारण असं बोललं जातं की थोडं ऑल्टरनेट करावं किंवा मिक्स तेल वापरावं. पण सर्वात महत्वाची बाब अशी आहे की माणशी अर्धा लिटर पेक्षा जास्ती तेल वापरू नये. म्हणजे तुमच्या जर घरामध्ये 5 लोक असतील तर महिना 2.5 किलोच्या वर तेल वापरलं गेलं नाही पाहिजे. कारण बऱ्याच जाहिराती ज्या असतात त्या चुकीच्या आहेत. बऱ्याचशा तेल कंपनी आमचं हे म्हणजे मी नावं नाही घेत पण हे प्युअर तेल आहे आणि मग अशा तऱ्हेने क्लिअर तेल आहे आणि मग ते जाहिरातीत दाखवतात. म्हणजे लोकांना वाटतं तेल म्हणजे पाणी का, हे तेल एकदम स्वच्छ तेल आहे. पण कितीही स्वच्छ असेल तरी ते प्रमाणातच घेतलं पाहिजे आणि पब्लिक शुड नॉट बी मिसलेड बाय दीज ऍडव्हर्टाइजमेंट्स का हे तेल चांगलं आहे. कुठचंही तेल चांगलं नाही.
तुम्ही जर ते प्रमाणाच्या बाहेर त्याचा वापर केला तर तुमच्या शरीराला नक्की हानिकारक होणार. हार्ट अटॅक, पॅरालिसिस, या सगळ्या हायपरटेन्शन सगळ्या गोष्टी लवकर होणार. नक्कीच. प्रेक्षको, साधी भाकरी सुद्धा असते, त्याच्यामध्ये सुद्धा फॅट आहे, तेल आहे, हे सुद्धा आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. अनेक आहारातल्या आपल्या चुकीच्या पद्धती आहेत, त्या सुद्धा आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर नितीन कर्णिक आपल्यासोबत आहेत. कोरोना आणि लठ्ठपणा यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, एक फोन आलेला आहे. सुनील बोलतायत आपल्याशी ठाणे इथून. नमस्कार सुनीलजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझ्या मुलाचं वय आहे म्हणजे 14 वर्ष आणि वजन आहे 64 किलो. ते वजन कमी करण्यासाठी काय करता येईल सर? किती वजन आहे? 64 किलो वजन आहे, वय वर्ष 14, मुलगा आहे. ठीक आहे. थोडं त्याला ना, म्हणजे 64 हे फार जास्ती नाही. मे बी अबाउट 7 ते 8 किलो जास्ती आहे. त्याची उंची किती आहे? उंची कट झालेला आहे डॉक्टर फोन, पण आपण एक इन जनरल त्यांनी थोडा व्यायामाकडे भर दिली पाहिजे. सायकलिंग किंवा बाहेर जॉगिंग केलं पाहिजे. म्हणजे घराबाहेरचे जे चाल वगैरे आहे आणि थोडं योगा, त्यांनी हे कंट्रोलमध्ये येईल. आणि घरचं आरबट चरबट खाणं आणि तेल हे एवढं कमी केलं तर 64 गेटिंग इट डाऊन टू 55 शुड नॉट बी अ मेजर इश्यू. आपण आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा ते तक्ते दाखवूया की जेणेकरून आपल्याला ओळखता येईल की आपलं वजन जास्त आहे का नाही. डॉक्टर, कुठल्या चाचण्या कराव्यात यासोबतच आपण तो तक्ता BMIचाही दाखवूया. काय सांगणार? आपण साधारण जर तुम्ही लठ्ठ असाल तर एक साधारण म्हणजे ब्लड टेस्ट ज्या आहेत त्या तुम्ही CBC, नंतर ब्लड शुगर्स फास्टिंग आणि पोस्ट लंच, आपलं किडनीचं क्रिएटनिन म्हणजे BUN आणि क्रिएटनिन, मग लिपिड प्रोफाईल त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स, कोलेस्टेरॉल, मग आणि कोलेस्टेरॉलचे प्रकार म्हणजे गुड कोलेस्टेरॉल इज HDL, बॅड कोलेस्टेरॉल इज LDL, युरिक ऍसिड, कारण बऱ्याच लठ्ठ व्यक्तींना गाऊट नावाचा एक संधिवात असतो आणि त्याच्यामुळे युरिक ऍसिड लेवल्स हाय असतात. आणि एक बेसलाईन कार्डिओग्राम, आणि काय त्यांना दम लागत असेल तर चेस्ट एक्सरे, आणि एखादा हार्टचा 2D एको, कारण बऱ्याच वेळा हे लठ्ठ व्यक्तींना हार्ट पण मोठं असतं आणि त्या हार्टमध्ये जे फॅटी इन्फिल्ट्रेशन असतं त्याच्यामुळे आम्ही डायस्टोलिक डिस्फंक्शन म्हणतो. म्हणजे हार्ट रक्ताचा इनफ्लो, म्हणजे ब्लड, ते हार्टचं मसल रिलॅक्स होत नाही, त्यामुळे ब्लड इनफ्लो होत नाही. त्याच्यामुळे जे रिस्ट्रिक्टिव्ह डिफेक्ट असतो तर चालल्यावर त्यांना पंपिंगमध्ये त्रास होऊन त्यांना दम लागतो. तर ह्या एवढ्या टेस्ट तर सगळ्यांनी करायला पाहिजे स्पेशली. आणि एक थायरॉइडची टेस्ट, कारण हायपोथायरॉइडिझम मध्ये लठ्ठपणा येतो आणि तो थायरॉइडचं मास्क होऊन जातं. आणि जर थायरॉइडच्या गोळ्या दिला तर ते म्हणजे थोडंसं वेट लॉस मध्ये त्याचा बेनिफिट होतो जर त्यांना हायपोथायरॉइडिझम असेल तर. नक्कीच. डॉक्टर, BMI कसं काढावं? BMI तुमचं वजन जे आहे किलोमध्ये ते नोट करावी आणि दॅट हॅज टू बी डिवायडेड बाय युअर हाईट इन मीटर्स. म्हणजे सपोज आता 1.65 मीटर स्क्वेअर्ड हे खाली येणार आणि वरती तुमचं 70 किलो वजन येणार. त्याच्यावरून आपला बॉडी मास इंडेक्स, आणि तो हा सगळ्यांनी घरी करायला पाहिजे. आणि जसं आपण घरी खर्चाचा हिशेब ठेवतो तसा अख्ख्या फॅमिलीचा BMI दर 3 ते 6 महिन्यांनी तरी नोट केला पाहिजे. तर दॅट विल बी अ गुड लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन की BMI वरती नजर ठेवा. बरोबर आहे. डॉक्टर, आता लठ्ठपणा हा 2 प्रकारात आपण आपल्याकडे दिसतो. एक म्हणजे पूर्ण लठ्ठ व्यक्ती आणि एक नुसती आपण म्हणू शकतो की पोटावर वाढणारी चरबी असते किंवा एखाद्या ठराविक अवयवावर वाढणारी चरबी. तर हे जे लक्षण आहे हे सुद्धा लठ्ठपणाचेच लक्षणं आहेत का? हा, त्या लठ्ठपणाचे 2 शरीर टाइप्स आहेत. एक म्हणजे ऍपल टाइप ओबेसिटी की ती जी, आणि पेर मध्ये तुम्हाला शरीराच्या खालच्या भागामध्ये वजन जास्ती वाढतं आणि ती थोडी, दॅट इज द सेफर ओबेसिटी. पण ही ऍपल टाइप जी ओबेसिटी आहे, आणि इथे ओबेसिटी तुमच्या जर लिव्हर मध्ये, मग लिव्हर मध्ये फॅटी इन्फिल्ट्रेशन होतं. तुमच्या जे पेरिटोनियम मध्ये जे फॅट वाढतं त्यांनी तुमच्या मेटाबॉलिकली इट इज व्हेरी हार्मफुल. कारण त्याच्यात जे हे ॲडिपोकाइन्स आणि सायटोकाइन्स रिलीज होतात त्या आपल्या ज्या सगळ्या अवयवांच्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्याचं एंडोथिलियम डॅमेज होतं. त्याच्यामुळे थोडं हार्ट अटॅक यायचं प्रमाण वाढतं, स्ट्रोक यायचं प्रमाण वाढतं. आणि हे जे
आधी लोकांना काय वाटायचं की थोडा तो लठ्ठ आहे, ते लिव्हरमध्ये फॅटी इन्फिल्ट्रेशन आहे, ही कौतिकाची बाब नाही. कारण आधी लोकांना वाटायचं ठीक आहे फॅट इज इनर्ट, बट फॅट इज नॉट इनर्ट. का तिथे जे सायटोकाइन्स रिलीज होतात त्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होऊन सिरोसिस होतं. आणि आता बरेचसे एक 50-60 मध्ये असलेल्या व्यक्ती जे ड्रिंक्स घेत नाही, ज्यांना हेपटायटिस व्हायरस नाही, पण त्यांचं लिव्हर सिरोसिसने म्हणजे खराब झालेला आहे, त्यांना कॉज हा नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपटायटिस म्हणजे तुमचं डायबिटीस, हाय ब्लड म्हणजे लिपिड्स आणि ओबेसिटी ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे हे लिव्हरला अतिशय हानिकारक आहे. नक्की. जसं डॉक्टर तुम्ही आता म्हणाला की लठ्ठपणामुळे लिव्हरला सुद्धा त्रास होऊ शकतो, फॅटी इन्फिल्ट्रेशन होऊ शकतं, पण तसं लठ्ठपणामुळे अजून दुसरे कुठले आजार होऊ शकतात? लठ्ठपणामुळे थोडी तुमची म्हणजे पोस्टप्रँडियल ब्लड शुगर वाढते, त्यामुळे डायबिटीस कडे कल वाढतो, मग ब्लड प्रेशर जास्ती होतं. आणि जे लिव्हरचं आपण नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपटायटिस बघितलं, गॉलस्टोन्स होतात, त्याच्यामुळे तुमचं जे गॉल ब्लॅडर मध्ये आणि मग ते गॉलस्टोन पित्ताशयामध्ये इन्फेक्शन होतात. मग थोडं तुम्हाला स्ट्रोकचं इन्सिडेन्स ओबेसिटीमध्ये जास्ती होतं. आणि एक ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया नावाचा हा गेल्या 2 दशकात ह्याच्यावरती वाढलेला आजार आहे की माणूस झोपेमध्ये घोरतो आणि त्या घोरण्यामुळे त्याची झोप पुरी होत नाही, मग थोडं त्याच्या डिप्रेशनचं प्रमाण जास्त असतो. दिवसाला तो ड्रायव्हिंग करताना त्याला झोप येते आणि ऍक्सिडेंट होऊ शकतात. ज्यांना हा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे त्यांचं ब्लड प्रेशर जास्ती असतं, शुगरमध्ये, तर धिस इज अ न्यू रिस्क फॅक्टर. आणि लठ्ठ लोकांमध्ये हा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया चिकर म्हणजे 30 ते 40% प्रमाणामध्ये हा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, मग त्याला स्लीप स्टडीज लागतात. काही लोकांना आम्ही बायपॅप मशीन देतो. इन ॲडिशन पायाच्या वेन्स मध्ये क्लॉट्स होणं, त्यांना आम्ही डीप वेन थ्रॉम्बोसिस बोलतो, ह्याचं लठ्ठ व्यक्तीत जास्ती प्रमाण आहे. आणि पटकन एखादा क्लॉट सटकला आणि जर लंग्सकडे गेला तर पल्मनरी एम्बॉलिझम होतं आणि ह्याच्यामुळे सडन कार्डियक डेथ आपण बघतो. तसं लठ्ठ व्यक्तीमध्ये हार्टची साईज मोठी असते, त्याला आम्ही कार्डिओपॅथी ऑफ ओबेसिटी म्हणतो. त्याच्यामुळे थोडं जरी त्यांना सपोज मायनर अटॅक आला तरी पटकन ते हार्ट फेलियर मध्ये जातं, कारण पंपिंग जे हार्टचं आहे ते कमी येतं. आणि कॅन्सर्स इट इज नोटेड का लठ्ठपणामध्ये इंटेस्टाईन, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियास, त्याच्या कॅन्सरचा पण इन्सिडन्स जास्ती बघितलेला आहे. नक्कीच. आणि प्रेक्षको, इतके सगळे आजार हे फक्त लठ्ठपणामुळे होतात. आणि लठ्ठपणा कशामुळे होतो तर फक्त आपल्या, आपण म्हणू शकतो डॉक्टर की जिभेमुळे. ते जिभेच्या चवीमुळे आपण खातो आणि लठ्ठपणा ओढावून घेतो आणि त्यानंतर सुरू होते ती आजारांची साखळी. डॉक्टर, आता वजन वाढलेलं आहे ते कमी करायचंय, तर आपण कसं कमी करू शकतो? ह्याच्यामध्ये तुम्हाला एकतर डाएट कंट्रोल करायला पाहिजे आणि साधारण तुम्ही जर 500 कॅलरी दिवसाला कमी केलं जेवणात तर साधारण आठवड्याला अर्धा किलो वजन कमी होऊ शकतं. पण हे मेंटेन करणं आणि असे फॅन्सी फॅट डाएट्स काही करण्यात पॉइंट नाही. हे तुम्हाला स्वतः समजून मधल्या संध्याकाळच्या वेळेचं जे आपण थोडं शेव, गाठी, फरसाण, भजी, बटाटे वडे, समोसे हे सगळं कट करायला पाहिजे. आपलं जे ट्रेडिशनल अन्न आहे की बाबा साऊथ इंडियन मध्ये डोसे आहेत, इडली आहेत, आपली भाजी भाकरी आहे किंवा डाळ भात आहे, ह्याच्याकडे कल जास्ती पाहिजे, तेल कमी पाहिजे आणि त्याच्या जोडीला व्यायामावरती भर द्यायला पाहिजे. पीपल हॅव टू वॉक. प्रत्येकाने कमीत कमी 45 मिनिटं दररोज चाललं पाहिजे. प्रेक्षकांसाठी खास सांगूया, कारण हे चांगले म्हणजे आता व्हेजिटेबल्स म्हणजे तुम्ही जर भाज्या घेतल्या तर पालेभाज्यांमध्ये साधारण फक्त 30 कॅलरी तुम्हाला 100 ग्रॅम मध्ये मिळतात आणि तुम्ही एक पेढा खाल्ला तर 100 कॅलरी जातात, एक बर्फीचा तुकडा खाल्ला तर 250 कॅलरी जातात. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याऐवजी जर इव्हन तुम्ही पाव किलो सपोज फरसबी घेतली आणि ती स्टीम करून थोडा कांदा, टोमॅटो, दही टाकला तर त्यांनी पोट भरणार आणि त्यांनी हार्डली तुम्हाला 100 ते 150 कॅलरी जातील. तर ते तुम्हाला जज करायला पाहिजे का एक मिठाईचा तुकडाने तुमचं पोट भरणार नाही, पण तुम्ही जर एक 100-150 ग्रॅम भाजी खाल्ली, त्याच्याबरोबर कोशिंबरी घेतल्या,
आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करायला पाहिजे. त्याच्या जोडीला व्यायाम, चालणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. 45 मिनिटाची चाल हे प्रत्येकाने रोज घेतली पाहिजे. आणि ही जर तुम्ही आता बऱ्याच वेळा आपल्या वर्किंग लेडीज असतात की त्यांना तेवढे स्वतःसाठी 45 मिनिटं काढता येत नाही, तर हे ते बाबा ऑफिसला जाताना थोडं चालू शकतात, रिक्षा किंवा बस घ्यायची नाही, थोडं स्टेशनवरून पुन्हा घराकडे चालू शकतात. तर हे 45 मिनिटाची जी चाल आहे ती ते डिवाइड करून दिवसात घेऊ शकतात आणि त्यांनी त्यांचं वजन आणि प्रकृती मेंटेन होण्यात चिकार उपयोग होईल. आहे. याशिवाय डॉक्टर गावातीलही महिला आहेत, आपण म्हणू शकतो डॉक्टर अर्ध्या तासाच्या वरती जास्त बसू नये, काहीतरी काम काढून निदान काम करावं. जसं चाललात तर तुमचं आरोग्य चालणार आहे. डॉक्टर एक फोन घेऊया. प्रदीप बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार प्रदीपजी. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हा, मी प्रदीप काळे बोलतोय नगरहून. मॅडम नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा होता की माझं वय 57 आहे आणि वजन साधारणतः 61 आहे. तर आता हे माझं वजन वाढू नये याच्यासाठी आहार शैली कशी असावी किंवा लठ्ठपणाकडे झुकू नये यासाठी काय करायला हवं? हो, त्यावरच आम्ही चर्चा करतोय. नक्कीच प्रदीपजी, आणखीनही आम्ही चर्चा करणार. डॉक्टर जसं आता त्यांनी सांगितलं त्यामध्ये वजन उत्तम आहे, तुम्ही काही घाबरू नका. आणि जो आहार घेतोय मी सांगेन तोच आहार घ्या, कारण त्या आहाराने तुमचं वजन मेंटेन राहिलेलं आहे. फक्त दररोज शरीराला व्यायाम ठेवा, 1 पाऊण तास चाल ठेवा, तुमची तब्येत व्यवस्थित राहील. आणि थोड्या ज्या ब्लड टेस्ट आपण सांगितल्या त्या दर वर्षातनं एकदा थोडं ब्लड शुगर वरती, लिपिड प्रोफाईलवर, क्रिएटिनिन आणि ह्याच्यावरती थोडे लक्ष ठेवा तुम्ही. म्हणजे आपला पारंपरिक आहार होता तो घेणं गरजेचं आहे. जास्त आपण ग्लोबलायझेशनकडे जाऊन जो आपण मॉडर्न आहार घेतो तो टाळावा. पनीर, तूप, तेलकट हे जे काय आहे ते सध्याच्या काळात तरी वर्ज्य करणं श्रेयस्कर ठरणार आहे. डॉक्टर, एक्सरसाइज कुठली करावी? चालणं ही एकच. अतिशय योगा इज अ गुड एक्सरसाइज. तुम्ही जर शिकलात योगा, कारण ते घरी बसून, आणि बऱ्याच वेळा लठ्ठ व्यक्तींना त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस असतो, गुडघे दुखी असते, तर ते मग त्यांच्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे. त्याच्यामुळे ते कॅनॉट से का आम्ही चालू शकत नाही. आणि मग थोडं योगाने वजन कमी झालं की हळूहळू ते चालू शकतात. ज्यांना सायकलिंग इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज, की स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज फॉर द यंग पॉप्युलेशन. पण आपला जोर चालण्याकडे आणि योगाकडे जास्ती असावा. नक्कीच. डॉक्टर, आता लठ्ठपणामुळे येणारं मानसिक आरोग्य, अनारोग्य आणि मानसिक अनारोग्यामुळे येणारा लठ्ठपणा दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, तर काय सांगणार आहात तुम्ही? त्याला थोडं तुम्हाला हेल्प ग्रुप्स लागणार. अच्छा. त्याच्यामध्ये कारण लठ्ठपणामुळे लोक, स्पेशली थोड्या शाळेत जाणाऱ्या लोकांना किंवा कॉलेजच्या मुलांना लोक हसतात, त्या चिडवतात, त्याच्यामुळे ती चिडचिड होते आणि मग तो जे डिप्रेशन होतं ते राहतं. तर थोडं एक सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन लागेल. जिथे गरज असेल तिथे हेल्प ग्रुप्स लागतात. आणि मग अशी जर लोक एकत्र येऊन, आपल्याकडे आपण बघतो हास्य क्लब आहे, तसं त्यांनी थोडं जर एक्सरसाइज क्लब घेतलं की बाबा पार्कमध्ये ही लोक सकाळची अर्धा तास चालली, तर त्यांचं थोडं मानसिक आरोग्य पण चांगलं मेंटेन होऊ शकतं. डॉक्टर, आता जी सगळेजण व्यायाम झालं, योगा झालं आणि एवढं सगळं करूनही ज्यांचं वजन कमी होत नाही, त्यांच्यासाठी अशी काही उपचार प्रणाली आहे का, ऑपरेशन आहे का? त्याच्यात ते बॅरियाट्रिक सर्जरी आणि काही औषधं आहेत, पण ते अगदी टोकाची, म्हणजे ज्यांना मॉर्बिड ओबेसिटी आहे की त्यांना हे जे सर्जरीज आहेत, पण ह्या थोड्या अघोरी सर्जरी आहेत. म्हणजे तुम्ही पोटाला अर्ध पोटच कापून टाकतात, त्याला स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी म्हणतात, किंवा पोटाला बँड लावतात, म्हणजे तुमचं पोट थोडं खाल्लं तरी भरेल, किंवा बायपास करतात. तो जेजुनल जो बायपास दाखवलाय की तुम्ही गिळलेलं अन्न पोटात न राहता डायरेक्टली पुढे आतडीत जातं. त्याच्यामुळे जे म्हणजे मॉर्बिड ओबेसिटीसाठी ह्या सर्जरीज तुम्ही करू शकता. डॉक्टर, जाता जाता अगदी तुम्ही काय सांगणार आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी, तुमचं मार्गदर्शन काय असणार आहे अगदी थोडक्यात? इन्व्हेस्टमेंट नॉट ओनली इन फायनान्सेस बट इन युअर ओन हेल्थ इज द क्लू टू अ गुड फ्युचर लाईफ. स्वतःचं वजन, शरीर आणि तब्येत जपणं तितकंच महत्वाचं आहे जेवढं तुम्ही तुमचे फायनान्सेस आणि सुखसोयी जपता. आणि ह्याच्यामुळे तुमचं
पुढलं आयुष्य चांगलं होणार आहे. नक्कीच. म्हणजे आपल्या आरोग्याचं आपल्याकडे पासबुक असलं पाहिजे आणि ते आपण रोज बघितलं पाहिजे. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माता आरोग्य संपदा दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. प्रेक्षक, खरंच अगदी आपण म्हणतो चवीने खाणार त्याला काय मिळणार, तर चवीने खाणार त्याला अनारोग्य मिळणार. त्यामुळे सध्याच्या काळात मात्र गरज आहे ती आपल्याला योग्य आहार घेण्याची. हा योग्य आहार सांभाळला तर तुमचं आरोग्य राहणार आहे आणि आरोग्य सांभाळलं तरच तुमचं संपूर्ण आयुष्य व्यवस्थित जाणार आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला फार महत्त्वाच्या विषयावर छान मार्गदर्शन केलं. मला बोलवण्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. आरोग्य संपदा दूरदर्शन आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.